दरबारातील निवाड्याची सूत्र कुलमुखत्यारांनी स्वीकारावीत। कुलमुखत्यार युवराज्ञी येसुबाई साहेबांनी न्यायदानाच्या आसनावर विराजित व्हावे अशी मी विनंती करतो। प्रल्हाद पंत, निवाड्याचे कामकाज दरबारी रुजू करावे। जी कुलमुखत्यार, आरोपीवरचे आरोपपत्र दरबारास पेश करण्याची परवानगी द्यावी। परवानगी आहे। आरोपी राजमान्य राजश्री संभाजी राजे बिन बिन कोण आरोपी? आरोप सिद्ध व्हायच्या अगोदरच आरोपी संभाजी राजे? सरनोबत, असं बोलण्याची दरबारी पद्धत आहे। कोण घेणार नाही? महाराज, तुम्ही ही पद्धत बदला, निदान युवराजांपुरती तरी बदला। ते काय आरोपी नाहीत, अगोदर सिद्ध करा आणि मग म्हणा। हो सरनोबत, ही सरकारी कामकाजाची भाषा आहे। मला पटत नाही। कामकाज दरबारी भाषेनुसार चालू द्यावे। भावनेच्या आधारे कोणीही कामकाजात हस्तक्षेप करू नये। याचे सर्वांनी पालन करावे। आरोपी राजमान्य राजश्री संभाजी राजे। माफी असावी, पण आरोपी भी म्हणताय आणि राजमान्य राजश्री भी म्हणताय। एक काय ते ठरवा, एक तर आरोपी म्हणा, नाही तर राजमान्य राजश्री म्हणा। मला विचाराल तर राजमान्य राजश्रीच म्हणा। आरोपी संभाजीराजे बिन शिवाजीराजे भोसले, राहणार किल्ले रायगड, यांच्यावर अशी फिर्याद केली आहे की यांनी स्वराज्यद्रोह केला आहे। घ्या, कंचा स्वराज्यद्रोह केलाय म्हणून दवंडी पेटताय तुम्ही? युवराज भूपाळगडावर चालून आले। हो, हे असं स्वराज्याच्या गडावर चालून जाणं म्हणजे स्वराज्यद्रोहच। अहो, पण त्यांनी तलवार कुठं उचलली? मग तलवार उचलायची वाट बघायची होती का? मोगलांच्या फौजेबरोबर युवराज तिथवर गेले, एवढं पुरेसं आहे। दादासाहेब, त्या दिलेर खानाच्या भूल थापांवर विश्वास ठेवू नका। ठरल्याप्रमाणे आपण स्वराज्यात परत चलावं। अक्कासाहेब, ऐका आमचं, नका थांब, आधीच उशीर झाला। भूपाळगड मोहिमेचे काय पडसाद उमटले असतील त्याची काही खबर येत नाही। आपण निघू। नाही अक्कासाहेब, ही तर नवी सुरुवात आहे। आता कुठं ठिणगी पडलीये? आजवर पायाखाली तोडवलं जाणारं गवत आता पेट घेईल, आगटोंब उसळेल। आम्हाला स्पष्ट दिसतंय। बघा बघा अक्कासाहेब, आजवर मोगलांच्या छावणीत लाचारीनं जगणाऱ्या मराठ्यांचा स्वाभिमान जागा झालाय। पहिली लढाई आपण जिंकलोय अक्कासाहेब। दादासाहेब, आम्हाला सगळं मान्य आहे, पण तो दिलेर खान तुमच्या हातात हत्यार देतो। कालपर्यंत तुम्ही ढाल होता, आता तुम्हाला हत्यार बनावं लागेल। त्यापेक्षा यशस्वी माघार बरी। आपण जाऊ स्वराज्यात। अक्कासाहेब, आम्हाला तरी इथं राहण्यात धन्यता वाटते का?
तिथल्यापेक्षा रायगडावर केवढं सुख आहे. देवा समान आबासाहेब आहे, वात्सल्य मूर्ती मातोश्री आहे, श्री सखी राजनी जयती येसुबाई साहेब आहे, आणि आमच्या भवानीबाई, त्यांना तर तानं असताना पाळण्यातच सोडून आलोय आम्ही. शिवाय जीवाला जीव देणारे मावळे, युवराज म्हणून मान सन्मान, हे सगळं सोडून आम्ही इथं या ओसाड गावात मोगलांच्या छावणीत राहतोय. कशासाठी? काय देणार काय ते मोगल आम्हाला? ही अशी तुटपुंजी मनसबदारी? अक्कासाहेब, एवढं सगळं त्यागून आम्ही मोगलांच्या छावणीत राहतो आहोत, ती स्वराज्याची सीमा विस्तारण्यासाठी, रयतेच्या सुखासाठी. आता जर आम्हीच आमच्या योजनेवर ठाम राहिलो नाही तर? दादासाहेब, आम्हाला काळजी वाटते तुमची. नका काळजी करू अक्कासाहेब, या शंभूराजांना हरवेल असं रणांगण जगात नाही, आणि आम्हाला रडवेल असं दुःख सुद्धा नाही. अक्कासाहेब, विश्वास ठेवा, उत्तर दिग्विजय आता आम्हाला खुणावतो. आता आम्ही तलवार हाती धरणारच. महाराज, मी आपल्याला विनंती करतो आहे, निवाडा निवाड्यासारखा व्हावा, तो एकांगी होऊ नये. निवाडा एकांगी होणार नाही. त्याचबरोबर शब्दावर आक्षेपही घेऊ नये. महाराज, सरनोबत खंबीरराव हे मनमोकळे आहेत, झुंजार आहेत, परंतु रणांगण आणि दरबार यात अंतर आहे. हो, सतत डोळे मोठे केले, दरडावले गेले की त्याचा कामकाजावर परिणाम होणार. हे बघा, मला खोट हेट पटत नाही. जे आहे ते स्पष्ट भाल्यासारखं पाहिजे. सरनोबत, तुम्ही म्हणताय तसेच होणार. ते कुणी खोटं बोलणार नाही, हेट वागणार नाही, परंतु रयतेस एक न्याय आणि जवळच्यांना दुसरा न्याय, अशी भलावड महाराजांकडनं होते, असे चित्र समाजात जाऊ नये म्हणून हा निवाडा. असं चालू द्या, चालू द्या. ठीक. आणि त्याचबरोबर एवढे मोठे स्वराज्य असताना स्वराज्याचा अभिषिक्त युवराजच दिलेरखानास फितूर होतो, स्वराज्याचा गड घेऊन देतो, ही बाब दुर्लक्षित करण्यासारखी नाही. अष्टप्रधान मंडळास असे वाटते, मी आज सोडून बर, यांना असे वाटते की स्वराज्याचा भावी राजाच जर असे वागू लागला तर स्वराज्याचे भविष्य अंधारात आहे. त्यामुळे योग्य वेळी योग्य न्याय करण्याच्या हेतूने हा निवाडा करण्यात येत आहे. अगदी बरोबर. युवराजांबद्दल आम्हाला वैयक्तिक आदर आहेच, पण ते जिथे जिथे चुकले तिथे आम्ही बोट ठेवले. बोट ठेवली, बोट दाखवली, आम्हासनी समज ठाव आहे. निवाड्याचे कामकाज सुरू करावे. त्या अगोदर आम्हाला महाराजांनी अभय द्यावे, म्हणजे सगळ्यांनाच. आश्चर्य आहे, स्वराज्याच्या अष्टप्रधानांना अभयाची गरज वाटावी. महाराज, हा निवाडा नाजूक आहे. पण तुम्ही आमचे जोडणे जाणते आहात, आमच्या विश्वासातले आहात. अरे, आमच्या खांद्याला खांदा भिडवून आपण हे स्वराज्य, हे रयतेचं राज्य उभं केलंय, आणि आज तुम्हीच आमच्याकडे अभय मागावं. महाराज, अभय यासाठी की हा खटला नेहमीसारखा नाही. तुम्हाला अभय आहे, यापुढे ज्याला जे बोलायचं असेल ते मनमोकळेपणाने आणि स्पष्टपणे बोलावं. माफी असावी महाराज, परंतु दरबारात बोलला जाणारा मुद्दा आणि केले जाणारे आरोप हे आकसापोटी आहेत, असं मानण्यात येणार नाही. हो हो, तेच म्हणायचं होतं. ज्यांच्यावर आरोप होणार आहेत ते आमचे मूल आहेत, म्हणूनही कोणी कचरू नये.
विना दिक्कत बोलावे. परंतु आरोप करताना सत्याचा अपलाप होणार नाही याची सर्वांनीच काळजी घ्यावी. एक गोष्ट सगळ्यांनी लक्षात घ्यावी, या दरबारात अन्याय खपवून घेतला जाणार नाही. याच दरबारात आम्ही पितुरांना कधीही सोडलं नाही, स्वराज्यद्रोह्यांना कधी ठेवलं नाही. यामागची आमची भावना आम्ही पुन्हा पुन्हा सांगतो आहोत. स्वराज्याच्या रयतेच्या अहिताचा विचार करणाऱ्या वृत्ती प्रवृत्ती आम्ही ठेवत नाही. आणि म्हणूनच आम्ही अनेकांचे हातपाय तोडले, काहींचा चौरंग केला, काहींचे तर डोळे काढले, टकमक टोकावरून अनेकांचा कडेलोट देखील केला. कारण एकच, स्वराज्याची धारणा, स्वराज्याचे नियम. त्यातले काही आमचे होते, परके होते, नातलगही होते, पण तरीही स्वराज्याचे नियम हे सगळ्यात महत्वाचे. आज जर शंभूराजे स्वराज्यद्रोही ठरले तर त्यांचाही कडेलोट करताना आम्ही कचरणार नाही. हे सगळ्यांनी जाणून जबाबदारीने या निवाड्यात सहभागी व्हावं. बाळाजी, नेवाड्याचं कामकाज सुरू करावं. जी महाराज. महाराज, आज दरबारात आपल्यासारख्या महान विभूतीसमोर बोलताना खेद वाटतो आहे. स्वराज्याचे युवराज स्वराज्यद्रोही आहेत असे म्हणताना यातना होत आहे. यातना तर सर्वांनाच होणार, पण वस्तुस्थितीचाही स्वीकार करावा लागणार. महाराज, या स्वराज्यद्रोहाची सुरुवात शृंगारपुरातून झाली. आपण दक्षिण दिग्विजयासाठी बाहेर पडलात आणि मनमानी सुरू झाली. चारा वसुलीत हस्तक्षेप करून तेथील शेतकऱ्यांना बेकायदा सारा माफी दिली. अहो, निसर्गाने नाडलं आणि तुम्हीच आम्हाला तारलं. हे साफ खोट आहे. सारा माफी शेतकऱ्यांना युवराजांनी दिली, पण त्यामागे शेतकऱ्यांचंच हित होतं. म्हणजे याचा अर्थ स्वराज्यात शेतकऱ्याचं अहित होत होतं असं म्हणायचंय तुम्हाला? बिलकुल नाही. परंतु सारा माफी ही स्वराज्याच्या हिताचीच होती. स्वराज्य हिताची नव्हती. असती तर आम्ही त्याबद्दलचा खुलासा मागितल्यानंतर युवराजांनी दिलेलं उडवाउडवीचं उत्तर हे काय होतं? परंतु या सगळ्याचा निवाड्याशी काय संबंध? हा नाही कसा खुलो मुक्त्यार. अष्टप्रधानांच्या अधिकाराला थेट आव्हान दिलं गेलं. कोणत्याही बंडाची सुरुवात ही अधिकारी वर्गाच्या अपमानानंच होते. अधिकारी वर्गाला रयतेच्या नजरेतून पाडायचं. रयतेच्या नजरेतून अधिकारी एकदा पडले की असंतोषाला सुरुवात होते आणि असंतोषामुळे बंडाची बीज पेरण्यासाठी जमीन भुसभुशीत होते. शृंगारपुरात तेच घडलं. म्हणजे एकीकडे मंत्र्यांच्या कामात हस्तक्षेप करायचा, त्यांच्या व्यवस्थेला कुचकामी ठरवायचं, आणि दुसरीकडे आपण फक्त स्वराज्याच्या हिताचाच विचार करतो असं दाखवायचं. त्यातूनच मग आखाडे सुरू करायचे, तालमीत लाल माती अंथरायची, हे दाखवण्याची कामं. प्रल्हाद पंत, तुम्ही तर दक्षिणेत आबासाहेबांसोबत होता. मग तुम्हाला काय तिथून दिसले? हा महाराज, या स्वराज्यद्रोहाची सुरुवात शृंगारपुरातून झाली. चारा वसुलीत हस्तक्षेप करून तेथील शेतकऱ्यांना बेकायदा सारा माफी दिली. त्यातूनच मग आखाडे सुरू करायचे, तालमीत लाल माती अंथरायची, हे दाखवण्याची कामं. प्रल्हाद पंत,
तुम्ही तर दक्षिणेत आबासाहेबांसोबत होतात. मग तुम्हाला काय तिथून दिसले? नाहीतरी या गोष्टीचा बोबाटा झालाच होता. ही बाबही कुलमुखत्यारांनी लक्षात घ्यावी. आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी स्वतःची फौज उभी केली. स्वराज्यात स्वतःचा घोडा बाळगण्यासाठी सुद्धा सरकारची परवानगी घ्यावी लागते. असं असताना युवराज यांनी 4000चं अश्वदळ उभं केलं. एवढंच नाही तर प्रत्येक स्वारास युद्ध कलेत पारंगत केलं आणि हीच बंडाची पुढची पायरी ठरली. येसू शिवस्वरूप बाबा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आपले आबासाहेब. मी चौकशीसाठी गेलो असताना मला उलट उत्तरं दिली गेली. पुन्हा त्या शिवस्वरूप बाबाच्या सांगण्यावरून फौज उभारली गेली. अव मग फौजच उभारली ना, उभारली तर उभारली, त्यात काय एवढं मोठं? हा? आणि शिवस्वरूप बाबा म्हणजे तरी कोण? बोला सरनोबत बोला. पुन्हा शाक्तपंथीच्या सांगण्यावरून अशा फौजा उभारायच्या असतात? आणि वरून पुन्हा उलटी उत्तर. कोणालाच जुमानायचं नाही. हो, स्वराज्यद्रोहच होता तो. मी तर म्हणतो याही पेक्षा मोठा स्वराज्यद्रोह म्हणजे धार्मिक बाबतीत लुडबुड केली. हो, शाक्त पंथाला अकारण प्रतिष्ठा मिळवून दिली आणि तेही गरज नसताना. आणि होतं कसं, राज्याला जर अस्थिर करायचं असेल तर धर्म, संस्कृती, चालीरीतींवर हल्ला करायचा असतो. धर्मावरच्या श्रद्धा आणि विश्वासाला छेद द्यायचा असतो. धर्मावरचा विश्वास डळमळीत झाला की रयत भांबावून जाते. संकटात धावून येणारा देव प्रत्यक्ष देवळी लुटली तरी धावून येत नाही. हे दाखवून देऊन मोगलांनी रयतेची दिशाभूल केली. क्षमा असावी, परंतु कोणाची तुलना कोणाशी करावी याचं तारतम्य ठेवलं जावं. ज्या मोगलांनी देवदेवतांची विटंबना केली त्यांना शासन करून खंबीरपणे सामान्यांना उभं करणाऱ्या छत्रपतींच्या मुलाबद्दल जर असं बोललं जाणार असेल तर आम्ही इथे थांबणार नाही. उदाहरण साहेब, आपण बसावं. बोलावं आपण. महाराज, कायदा, स्वराज्यातील सुव्यवस्था आणि नंतर धार्मिक व्यवस्थेवर खाला घालायचा, अनागोंदी माजवायची, असंतोष हाहाकार पसरवायचा आणि राज्य हस्तगत करायचं. सिंहासनावर स्वतःच बसवून अभिषेक करून घ्यायचा. राज्य बळकवण्याची ही जुनीच पद्धत आहे. महाराज, हे अति होत आहे. अति झालं आणि हसू आलं तसं आहे. राज्य बळकवण्याची ही भाषा बरी नाही. पण तसं नसतं तर कलशाभिषेक शृंगारपुरात केला. तो का केला हे जरा तपासून बघा. जर आम्ही शाक्त साधूंना नकार दिला तर तो आमच्यातील सौदार ह्याला नकार असेल. अभिषेकाचा मुहूर्त काढा कविराज. शंभूराजे शाक्त पंथाच्या किती आहारी गेले होते आणि सिद्धी प्राप्तीसाठी ते काय करत होते हे आम्ही स्वतःच्या डोळ्यांनी बघितलंय. म्या थोरा मोठ्यांसमोर बोलून आहे, पर सुनबाईनी समद बघितलंय.
तेसनी बोलू द्या की. त्या न्यायासनावर असल्याने त्यांची साक्ष गृहीत धरता येत नाही. परंतु महाराज, एकूणच खटल्याची पार्श्वभूमी हेच दाखवते की शंभूराजेंनी शृंगारपुरात आपल्या बंडाचं निशाण उभारलं.